तर मंडळी मूर्ती बघून तुम्हाला वाटत असेल कमीत कमीत आहे ना 40 ते 50 किलोची मूर्ती आहे. आणि आज तर मंडळी आधीची मूर्ती बघितली आणि ही बघा आत्ताची मूर्ती. बघा मंडळी पाणी टाकल्या आहे ना मूर्तीवरून सरळ खाली. आणि आपण हे सर्व म्हणजे देवांच्या मूर्त्या जे काही मेटलच्या वस्तू असतात त्यावरती आपण कोटिंग करून देतो. जे केल्यानंतर त्या कमीत कमी 3 ते 4 वर्ष तुम्ही जर प्रॉपर केअरिंग जर केलं तर ते काळ्या पडत नाहीत, हाय तशाच राहतात. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आज आपण जातो तो म्हणजे मुंबई कुंभारवाडा येथे. तर तिथे आहे ना मंडळी आपले जुने काही मूर्त्या, भांडी किंवा दागिने असतील ना ते पॉलिश करून मिळतात आणि 80 ते 90% आहे ना नव्यासारखे दिसतात. एकदम बोलू शकत नाही तुम्ही, डिप्टो नवीन दिसतात. तर चला मंडळी तिथला ॲड्रेस आणि तिथली सर्व माहिती आहे ना तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. तर चला मंडळी तिथे जाऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात. बघा मंडळी इथे आल्यानंतर आहे ना इथून सरळ आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे. बघा ही गल्ली इथून लेफ्ट मारून जायचं आहे आपल्याला. बघा मंडळी इथे आल्यानंतर आहे ना सरळ लेफ्ट मारून तुम्हाला इथून वर जायचं आहे. मंडळी इथे बघते बऱ्याच अशा मूर्त्या आहेत इथे. बऱ्याच अशा मूर्त्या आहेत हे बघा आणि ते पॉलिश केली जाते. हे बघा मशीनमध्ये पॉलिश केली जाते. त्या पॉलिश झाल्यानंतर व्यवस्थित त्यांना ठेवल्या जातात. मंडळी इथे बघताय सोनेरी कलरच्या, तांब्याच्या, पित्तलच्या आणि चांदीच्या मूर्त्या आणि भांडी बघताय तुम्ही. हे बघा मूर्ती पॉलिश झाल्यानंतर ब्रशमध्ये क्लीन केली जाते. बघा हे काय राहिलेलं असेल ना ते सुद्धा इथे पॉलिश केलं जाते ब्रशमध्ये. हे बघा टोटल फिनिशिंग वगैरे इथे केली जाते. तर समोरला बघता तुम्ही बालाजीची मूर्ती. ही आता आपण वॉश करणार आहोत आणि वॉश झाल्यानंतर ही कशी दिसते ना ते आपण बघणार आहोत. बघा मंडळी पाणी टाकल्या आहे ना मूर्तीवरून सरळ खाली पाणी याच्यावर थांबवत नाही. एक नंबर आणि चमकते बघा. हे शॉपचे ओनर बघतायत. दादा आपलं नाव काय? माझं नाव सिद्धेश वाडकर. ओके. आणि आपला मराठीत माणूस आहे. तर दादा आपला हा जो बिझनेस आहे हा किती वर्षापासून चालत आलेला आहे? असं बघायला गेलं तर कमीत कमी 25 ते 30 वर्ष झाले याला. माझ्या वडिलांपासून हा व्यवसाय चालू आहे. आणि कंपनीचे ओनर तेच आहेत. आम्ही फक्त इंटरनली फक्त बघतो आणि डिजिटल मार्केटिंग आम्ही करतोय. ओके. म्हणजे वडिलांचा जो बिझनेस आहे ना तो पुढे नेण्याचं काम हे मुलं करतायत. बरोबर. तर मग आपल्या ज्या मूर्त्या आहेत यांची प्रोसेस कशी असेल? प्रोसेस म्हणजे बघा तुम्ही जेव्हा मूर्त्या घेऊन येता तेव्हा त्या मूर्त्या म्हणजे काळ्या पडलेल्या असतात, त्याला डाग वगैरे पडलेले असतात. आम्ही त्या पूर्णपणे क्लीन करून तुम्हाला असं करून देतो की ते कमीत कमी 3 ते 4 वर्ष त्या ब्लॅक पडत नाही, त्या आहेत अशा राहतात. तुम्ही जर प्रॉपर त्याचं केअरिंग केलं तर अजून भरपूर वर्ष तशाच राहू शकतात. ओके. तरी कमीत कमीत किती वर्षामध्ये यांना पॉलिश वगैरे करायला पाहिजे? असं म्हणजे तुमच्यावर. आता आम्ही करून दिल्याच्या नंतर ही फिनिशिंग डल पडणार नाही. 3 ते 4 वर्ष जरी आहे तशी राहील. तुम्ही जर त्याला म्हणजे आम्ही जे प्रिकॉशन तुम्हाला सांगणार की कसं त्याची केअरिंग करायची ते जर तुम्ही प्रॉपर केली तर ते आहे तसंच राहणार. ओके. म्हणजे काही ठिकाणी कसं खारं पाणी वगैरे असते त्याच्यामुळे त्या मूर्त्या जास्त डल होतात. ते वातावरणातला परिणाम त्या मूर्त्यांवरती होतं. पण आम्ही आता समजा बा तुम्ही आता हे पाहू शकता ही समई आहे. त्या समईवरती आम्ही कोटिंग करून दिलेलं आहे. आता कसं आहे ह्याच्यावरती प्रोटेक्शन लेअर झालेले आहेत 3-4. हे 3-4 लेअर काय करतात, जसं तुमचा मोबाईल आहे, मोबाईलला कसा स्क्रीन गार्ड लावलेला असतो तुम्ही. स्क्रीन गार्डची आयुष्यभराची व्हॅलिडिटी नाहीये, पण त्या स्क्रीन गार्ड काय करतं तुमच्या डिस्प्लेला प्रोटेक्ट करतं, तुमचा डिस्प्ले फुटून देत नाही. तसं तुमचा हा डिस्प्ले समजा त्याच्यावरती आम्ही स्क्रीन गार्ड एक लावून दिलंय. स्क्रीन गार्ड काय आयुष्यभरासाठी नाही चालणार आहे, पण कमीत कमी 3-4 वर्ष तरी ते स्क्रीन गार्ड राहील. जर तुम्ही त्याचा म्हणजे नीट हाताळली वस्तू तर त्याला स्क्रॅच नाही पडला किंवा काय नाही केलं, साध्या कपड्याने पुसून घेतलं, शॅम्पूच्या पाण्याने फक्त कधी महिन्यातून एकदा साफ केलं तर, डेली तरी तुम्ही वॉटरने वॉश केलं तरी चालेल, फक्त सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं. आणि कपडा जो वापरता तुम्ही मायक्रो फायबरचा येतो, जसा आपला गाड्या असतात, 2 व्हीलर असतात, जेव्हा पेंट केलेला असतो तर तुम्ही कसं ते एक सॉफ्टवाला कपडा मारतो आणि स्क्रॅच येत नाही, तसंच ही प्रोसिजर आहे. त्याच्यावरती स्क्रॅच नाही आल्या पाहिजेत. हेवी स्क्रॅच आल्या तर प्रोटेक्शन लेअर खराब झाली
देन हे काळं पडायला पुन्हा सुरुवात होणार. ओके. तरी आपल्याकडे कुठल्या पॉलिश असतील, गोल्ड, सिल्वर काय? आपल्याकडे बघा आता हे तर आम्ही समईवरती गोल्ड केलंय, तर समईमध्ये हे गोल्ड आहे, ह्याच्यामध्ये ब्रास पॉलिश पण येतं जे नॅचरल ब्रास सारखं दिसतं. ओके. देन तुम्ही पाहू शकता आता हे आम्ही केलेलं आहे, हे सिल्वर पॉलिश केलं आहे, कॉपरचं आहे, ह्याच्यावरती आम्ही सिल्वर पॉलिश केलेलं आहे, म्हणजे प्लेटिंग केलेलं आहे, सिल्वर प्लेटिंग. ते तुम्हाला चांदीचंच वाटेल, हे पण असंच टिकतं. देन तुम्ही पाहू शकता हे आपलं कॉपरचं आहे, तर हे कॉपरवरती आपण कॉपरचं पॉलिश केलेलं आहे. ओके. हे कॉपरचं पॉलिश पण तुमचं आहे तसं राहणार. हे बघा हे नॅचरल ब्रास पॉलिश केलेलं आहे, ओके. हे गोल्ड नाहीये, एकदम पितळेसारखं दिसणार तुम्हाला. जसं तुम्ही दुकानातून वस्तू घेताना अशीच दिसते, पण ते आणल्यानंतर एखादा महिना किंवा 15 दिवसाने ती हळूहळू काळी पडायला सुरुवात होते. ती काळी नाही पडणार, ही आहे तशी राहील. ओके. तसंच आपल्याकडे या सगळ्या देवाच्या मूर्त्या येतात, मोठ्या मोठ्या डेकोरेटिव्ह आयटम आहेत. तुम्ही पाहू शकता मूर्तीची कंडिशन आता कशी झालेली आहे, आणि आलेली देवा त्यातलीच एक मूर्ती तुम्हाला मी दाखवू शकतो की म्हणजे ही अशा कंडिशनमध्ये ही मूर्ती आलेली. तर तुम्ही डिटेल बघू शकता की हिथून ती मूर्ती आम्ही हितपर्यंत आणलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की काय लेवलचं आम्ही काम करून देतोय तुम्हाला. म्हणजे आमचा बिझनेस बघायला गेलं तर आम्ही कसं आहे, जे मोठे मोठे आर्किटेक्ट असतात, हॉटेल्स असतात, त्यामध्ये जे हेवीली म्हणजे क्रोम प्लेटेड जी वस्तू लागतात, फर्निचर लागतं गोल्ड पॉलिशचं, ते आम्ही काम तुम्हाला ह्या मूर्त्यांवरती करून देत आहे. आणि ते पण त्या रेटमध्ये करत नसून एकदम म्हणजे रिझनेबल रेटमध्ये करून देतो, की कसं आहे मोठ्या माणसाला पण ते परवडेल, देन आपल्या सर्वसामान्य माणसाला पण ते परवडेल, आणि ते त्याला कसं त्याचं काम वाचेल, जे आम्ही ज्याने करून देतोय ते. या सर्व प्रोसिजर आपल्याकडे सर्व होतात. कसं आहे मंडळी, या मूर्तीकडे बघितलं ना, काही जण आहेत ना, मग ती मूर्ती भंगारवाल्याला बोला किंवा विकून टाकतात. तर ते न करता पैसे जर वाचवायचे असतील ना, तर हे बघा डिप्टो तुम्हाला नवीन मूर्त्या दिसतात, काहीच फरक नाही नवीन आणि या मूर्त्यामध्ये. हे बघा, पैशांची बचत जर करायची असते ना, तर खरंच तुम्ही इथे येऊन करू शकता. कारण आत्ताच्या कंडिशनमध्ये ही जर मूर्ती नवीन घ्यायला गेलो ना, तर खूप महाग भेटते आपल्याला. हे बघा पॉलिशची फिनिशिंग वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा एकदम कडक अशी आहे. ही बैलगाडी बघताय तुम्ही, कुठेच तुम्हाला कमी भेटणार नाही. हे बघा फक्त एवढं आहे का हल्लीच्या कंडिशनमध्ये ना बरेच असे मिक्स प्रोडक्ट आपल्याला भेटतात, त्याच्यामुळे थोडासा 20% तरी काही मूर्तीमध्ये आहे ना मटेरियल मिक्स भेटतो, त्याच्यामुळे काही मूर्त्यांना डल वगैरे पडतं. ही मूर्ती बघा समोरून बघा, पॉलिश वगैरे बघा एक नंबर दिसते. तर दादा आपल्या शॉपवरती जर यायचं असेल तर कसं येणार? यायचं असेल तर तुम्हाला वेस्टर्न लाईनवरून येत असाल तर बाय ट्रेनने जर तुम्ही आला तर तुम्ही ग्रँड रोड स्टेशनला उतरा. तिथून तुम्हाला शेअरिंग भेटेल ग्रँड रोड ईस्ट स्टेशनला. बाहेर आल्याच्या नंतर त्याला बोलायचं आम्हाला जायचं आहे कुंभारवाडा 6 नंबर गल्ली, अलंकार सिग्नलच्या तिथे. तिथे आल्याच्या नंतर तुम्ही गल्लीमध्ये एंटर केलं की लेफ्ट साईडला 3 दुकानं सोडून आतमध्ये कंपाऊंड लागतं, त्या कंपाऊंडमध्ये तुम्हाला यावं लागेल. आणि देन तुम्ही सेंट्रल आणि हर्बल लाईनवरून येताय तर तुम्हाला सँडस रोड स्टेशनवरून यावं लागेल. सेम तसंच आहे, बाहेर पडला सँडस रोडला बाहेर पडायला एकच आहे, ईस्ट वेस्ट काय नाहीये. तुम्ही बाहेर पडला की तिथे तुम्ही विचारा की आम्हाला जायचं आहे कुंभारवाडा 6 नंबर गल्ली मेटल मार्केट. तिथून पण सेम तोच रूट आहे, आणि दोन्ही स्टेशन काहीतरी एक 6-6 मिनिटाच्या अंतरात बाय शेअरिंग. चालत येऊ नका, बिकॉज ऑफ तुम्हाला तुमच्यासाठी रस्ता नवीन असेल तर तुम्हाला समजणार नाही. तुम्ही असं टॅक्सीने आला तरच बरं पडेल. ओके. तर कोणाला ऑनलाईन जर करायचं आहे तर ऑनलाईन होते का आपल्या? ऑनलाईन इन द सेन्स तुम्हाला जर आमच्याकडे वस्तू द्यायच्या आहेत आणि ते तुम्हाला यायला शक्य नाही होत आहे तर आम्ही पोर्टर करू किंवा तुम्ही पोर्टरने पाठवू शकता. त्या वस्तू करून देईन आम्ही, नंतर तुम्हाला पोर्टरने पाठवून देऊ. ओके. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना, ज्याने कॉन्टॅक्ट. माझा नंबर आहे 7666067782. असे माझे 2-3 अजून कॉन्टॅक्ट आहेत, ते मी तुम्हाला देईनच. त्याच्यावरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि फोन जर नाही लागला एकदा तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, बिकॉज ऑफ माझ्याकडे कंटिन्युअस फोन चालू असतात. त्यामुळे कोणाचा फोन उचलला नाही गेला तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा, मी कमीत कमी संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिप्लाय जरूर करेन. ओके. तर मंडळी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.